तुम्ही म्हणाले की संकल्पना माझी नाही तर आमची सर्वांचीच आहे। आपण तालुकाभर किंवा जिल्हाभर विविध शाळा बघत असतो आणि त्या शाळा बघून निश्चितच आपल्याला काहीतरी नवीन करावं या दृष्टिकोनातून 2 वर्षापूर्वी शेजारचा वर्ग डिजिटल केला। याची सुरुवात म्हणजे 2018 साली आम्ही इयत्ता 1ली ते 4थीचे जे काही शिक्षक आहेत त्यांचा याच्यात अतिशय महत्त्वाचा वाटा होता। सर्वांनी एक दिवसाचं आम्ही सर्व शिक्षकांनी 1 दिवसाचं वेतन दिलं, मुख्याध्यापकांनी स्वतः 1 दिवसाचं वेतन दिलं आणि याच्यातून कुठंतरी बाह्य रूपाबरोबरच आतूनही वर्ग सजले पाहिजे। जिथं वर्ग विद्यार्थी 6-8 तास बसतो ते वातावरण प्रसन्न असलं पाहिजे असं आम्हा सर्वच शिक्षकांना वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातून आता टप्प्याटप्प्याने हे काम आमचं सुरू आहे। 2018 साली 1ली ते 4थीचा बाहेरचा जो काही कोर्स आहे तो, त्याचबरोबर वर्ग आम्ही रंगवले। त्याचबरोबर त्याच्या पुढच्या वर्षी 2019-20 या शैक्षणिक वर्षात शेजारचा जो काही वर्ग 5वीला होता त्या पालकांच्या सहकार्याने तो वर्ग या ठिकाणी आम्ही डिजिटल केला। चालू वर्षी श्री चौधरी सरांनी हा वर्ग डिजिटल केला। आता आमचे जे काही या ठिकाणी शेळके सर आहेत ज्येष्ठ शिक्षक, त्यांचे पालक या ठिकाणी बरेच बसलेले आहेत, त्यांची काही प्रमाणात निधी जमा झाला आहे। या आजच्या मंचावर मी आपल्याला आवाहन करतो की आपण पालकांनी जर सहकार्य केलं नाही कदाचित शाळेचं रूप पालटणार नाही। असं म्हटलं जातं जोपर्यंत पालक शाळेत येत नाही तोपर्यंत शाळा सजत नाही किंवा शाळेचं रूप बदलत नाही। हे लक्षात घेऊनच पुढील वर्गासाठी सुद्धा तुम्ही अधिक सहकार्य करा आणि तोही वर्ग याच पद्धतीने डिजिटल करायचा मानस श्री शेळके सर यांच्याबरोबर आमचंही आहे। त्या वर्गासाठी सुद्धा आपण अधिकाधिक लवकरात लवकर निधी देऊन सहकार्य करावं ही या ठिकाणी मी आपणास विनंती करतो। आणि दुसरं असं की आता वर्ग डिजिटल करायची गरज काय? मग सर आमची मुलं पालक म्हणत असतील की येत आहेत मुलं शिकतायत एवढं आमच्यासाठी भरपूर आहे, परंतु मुलाला जर आज या 21व्या शतकातील आव्हानांना आपल्याला जर थेटपणे सामोरं जाण्यासाठी त्याला तयार करायचं असेल तर ती तयार करण्याचं उत्तम माध्यम म्हणजे आपली शाळा असते। कुटुंब ही विद्यार्थ्याची पहिली शाळा जरी असली तरी शाळा जी आहे ती त्याला उत्तम नागरिक तयार करण्यासाठी निश्चितच मदत करत असते आणि ही मदत करण्यासाठी सर्व शिक्षक आम्ही मिळून हे दृश्य लिहिल्या पेलत आहोत आणि आपल्या सहकार्याने यापुढे अधिक शाळा भव्य दिव्य आणि सुंदर होईल अशी आशा व्यक्त करतो। मी मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। मी श्री चौधरी सरांना पुढील वर्गासाठी आणि त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो। आम्ही धन्यवाद।